गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. आकार फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. आकार फाउंडेशनकडनं महाराष्ट्र अराजपत्रित नागरिक सेवा गट क पूर्व परीक्षेच्या दृष्टीने टेस्ट सिरीज आपण आयोजित केलेली आहे. ही टेस्ट सिरीज ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही मोडमध्ये असणार आहे. टेस्ट सिरीज ही पहिला टेस्ट सिरीज पेपर 23 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होत आहे. गट क तुम्हाला जॉईन करायचे असेल, या टेस्ट सिरीजसाठी जर तुम्हाला आपलं नाव नोंदणी करायची असेल तर आकार फाउंडेशनच्या या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. आकार फाउंडेशनची वेबसाईट www.akarfoundation.org या वेबसाईटला जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. टेलिग्राम आकार UPSC MPSC या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या टेलिग्राम चॅनलवरनं तुम्ही टेस्ट सिरीजच्या संदर्भाने विस्तृत माहिती घेऊ शकता. या टेस्ट सिरीजसाठी तुम्ही लवकरात लवकर आपली प्रवेश नोंदणी करून ही टेस्ट सिरीज जॉईन व्हावी. या टेस्ट सिरीज प्रामुख्याने ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही मोडमध्ये उपलब्ध असणार आहे. टेस्ट सिरीजवरचं विश्लेषण तुम्हाला PDF फॉर्ममध्ये आणि टेस्ट सिरीजचं विश्लेषण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध असणार आहे. ज्यांना ज्यांना ही टेस्ट सिरीज हवी आहे किंवा जे जे या टेस्ट सिरीजसाठी नाव नोंदणी करू इच्छित आहेत ते या कॉन्टॅक्ट नंबरवरती आकार फाउंडेशनशी संपर्क करू शकता. यानंतर आगामी सरळ सेवा परीक्षांच्या दृष्टिकोनातून एक स्पेशल बॅच आकार फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात येत आहे. ही बॅच 3 मार्च 2025 पासून सोमवार या दिवशी सुरू होणार आहे. या बॅचसाठी तुम्हाला जर प्रवेश करायचा असेल, नाव नोंदणी करायची असेल तर आकार फाउंडेशनच्या या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आकार फाउंडेशनला तुम्ही टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम या चॅनलवरती जाऊन या माध्यमातून सुद्धा तुम्ही आकार फाउंडेशनशी जोडू शकता. आणि आकार फाउंडेशनची वेबसाईट www.akarfoundation.org याच्यावरती जाऊन या वेबसाईटवरती तुम्ही प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातली माहिती मिळवू शकता. सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून ही स्पेशल बॅच ऑनलाईन स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे. या बॅचमध्ये सरळ सेवा भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे 4 विषय अंकगणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या घटकाचा समावेश असलेली ही परिपूर्ण बॅच तुम्हाला फक्त नाममात्र शुल्कामध्ये उपलब्ध असणार आहे. ह्या बॅचसाठी ऑनलाईन सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठीचं असणार असेल आणि तुम्हाला हे सगळं ऑनलाईन स्वरूपामध्ये रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहता येईल. याकरता तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल, प्रवेश घ्यायचा असेल तर या सरळ सेवा स्पेशल बॅचमध्ये डेली मॉक, 20 पेक्षा अधिक टेस्ट आणि करंट क्विजच्या स्वरूपामध्ये ही ऑनलाईन स्पेशल सरळ सेवा भरती बॅच उपलब्ध असणार आहे. ज्यांना ज्यांना या बॅचमध्ये प्रवेश नाव नोंदणी करायची असेल त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधू शकता. आज आपण राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया याच्यामध्ये आज प्रामुख्याने घटना निर्मिती या घटकाचा अभ्यास करणार आहोत. घटना निर्मिती या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी संविधान म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. संविधान म्हणजे काय, घटना म्हणजे काय, घटना, संविधान म्हणजे काय, विधान म्हणजे कायदा, संविधान म्हणजे कायद्याचं पुस्तक. ज्या कायद्याच्या आधारे देशाचा शासन व्यवहार चालतो, देशाचा राज्यकारभार चालतो, किंवा ज्याला आपण ज्या संविधानाच्या पुस्तकामध्ये, ज्या कायद्याच्या पुस्तकामध्ये लोकाचे कर्तव्य, शासनाची कर्तव्ये आणि अधिकार दिलेले आहेत त्याला आपण संविधान असं म्हणतो. सरळ साध्या शब्दामध्ये आपण संविधान म्हणजे काय तर संविधान म्हणजे कायद्याचं पुस्तक, कायद्याचे पुस्तक. संविधान म्हणजे घटना, ज्याला आपण राज्यघटना म्हणून ओळखतो. ज्या कायद्याच्या द्वारे देशाचा राज्यकारभार चालतो, ज्या कायद्याच्या द्वारे देशातील नागरिकांना त्यांचे हक्क आणि कर्तव्ये देण्यात आलेले आहेत त्या कायद्याचं पुस्तक म्हणजे संविधान. आणि भारताचा राज्यकारभार हा संविधानानुसार, राज्यघटनेनुसार चालतो. कारण आपल्या देशामध्ये आपण काय स्वीकारलेली आहे तर संविधानाने चालणारी प्रक्रिया
म्हणजेच लोकशाही स्वीकारलेली आहे। लोकांचे प्रतिनिधी लोकांमधून मतदानाच्या प्रक्रियेतून निवडले जातात आणि त्या लोकांकडून निवडल्या गेलेल्या राजकीय प्रतिनिधीकडनं आणि प्रशासनाकडनं या देशाचा राज्यकारभार चालतो। म्हणून देशाचे प्रतिनिधी प्रशासन व्यवस्था यांच्या माध्यमातून राज्यकारभार चालवत असताना त्या राज्यकारभारासाठी एक कायद्याचं पुस्तक, ज्या कायद्याच्या पुस्तकानुसार या देशाचा राज्यकारभार चालतो ते कायद्याचं पुस्तक म्हणजे संविधान। विधान म्हणजे कायदा। म्हणून संविधान म्हणजे काय तर ज्याद्वारे देशाचा राज्यकारभार चालतो। यात काय दिलेले असतं संविधानामध्ये तर शासनाची, राज्य सरकारची अधिकार आणि कर्तव्य, त्याच पद्धतीने जनतेचे अधिकार आणि कर्तव्य याचा समावेश ज्याच्यामध्ये असतो त्याला आपण संविधान असं म्हणतो। संविधान म्हणजे काय तर ज्याद्वारे देशाचा राज्यकारभार चालतो, देशाचे राजकारण चालते, राजकारण चालते, त्या कायद्याच्या पुस्तकाला आपण संविधान असं म्हणतो। आणि या संविधानामध्ये काय आहे तर या संविधानामध्ये सरकारची राज्यकारभार चालवत असताना सरकारसाठी असलेले अधिकार आणि कर्तव्य, तसेच नागरिक म्हणून नागरिकांना जनतेला प्राप्त असलेले अधिकार कर्तव्य याचा समावेश संविधानामध्ये दिलेला आहे। मग कॉन्स्टिट्यूशन हा जो शब्द आहे हा प्रामुख्याने लॅटिन वर्ड आहे। कॉन्स्टिट्यूशन, संविधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, आणि या कॉन्स्टिट्यूशन या लॅटिन भाषेतील हा शब्द, या लॅटिन भाषेतील शब्दाचा अर्थ होतो कॉन्स्टिट्यूशन म्हणजे शासन करण्याचा सिद्धांत। शासन करण्याचा सिद्धांत म्हणजे काय कॉन्स्टिट्यूशन। आणि या कॉन्स्टिट्यूशनलाच आपण काय म्हणतो शासन म्हणजे राज्यकारभार करण्याचा सिद्धांत। राज्यकारभार, देशाचा राज्यकारभार ज्या सिद्धांतानुसार चालतो तो सिद्धांत म्हणजे संविधान, तो कायदा म्हणजे संविधान। म्हणून संविधान म्हणजेच कायद्याचं पुस्तक आहे ज्या कायद्याद्वारे देशाचा राज्यकारभार चालतो। या संविधानामध्ये प्रामुख्याने शासनाचं स्वरूप काय दिलेलं असतं, शासनाचे स्वरूप। मग भारतामधील शासनाचं स्वरूप कसं आहे, भारतामधील शासन कोणाकडनं निवडलं जातं, भारतामध्ये राज्यकारभार चालवण्याची कोणती पद्धती आहे, त्याच पद्धतीने हा राज्यकारभार चालवण्यासाठी आपण जे प्रतिनिधी निवडतो त्या प्रतिनिधित्वाची पद्धती कोणती आहे याचा अभ्यास प्रामुख्याने याच्यामध्ये केला जातो। संविधान राज्यघटना म्हटलं की या राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये शासन आणि जनता यांच्यातील संबंध हे सुद्धा याच्यामध्ये दर्शवलेले असतात किंवा या संबंधाची याच्यामध्ये काय करण्यात आलेली असते, निश्चिती करण्यात आलेली असते। म्हणून बऱ्याच वेळा संविधानाला बेसिक फंडामेंटल लॉ म्हणजे मूलभूत कायदा म्हणूनही ओळखलं जातं आणि लॉ ऑफ द लँड असंही संविधानाला म्हटलं जातं। संविधानामध्ये प्रामुख्याने काय आहे तर देशाचा राज्यकारभार कोणत्या पद्धतीने चालवला जातो त्याचं स्वरूप। भारताचा राज्यकारभार चालवण्यासाठी आपण एक राजकीय व्यवस्था स्वीकारलेली आहे, त्या राजकीय व्यवस्थेला आपण लोकशाही असं म्हणतो। लोकशाही, लोकांनी लोकांकडून लोकांच्यासाठी चालवलेली शासन पद्धती म्हणजे लोकशाही। आणि अशा प्रकारची राज्यव्यवस्था ज्याला आपण पॉलिटिकल सिस्टम म्हणतो, अशा प्रकारची पॉलिटिकल सिस्टम भारताने स्वीकारलेली आहे। शासन व्यवस्थेमध्ये जनतेचे प्रतिनिधी म्हणून आपण आपले नेते निवडतो आणि नेते प्रतिनिधी निवडण्यासाठी आपण लोकशाही पद्धती स्वीकारलेली आहे। आणि या लोकशाही पद्धतीमध्ये
या लोकशाही पद्धतीतली एक प्रक्रिया आहे ज्याला आपण निवडणूक प्रक्रिया म्हणतो। आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये भारतीय नागरिकांना, ज्यांचं वय वर्ष 18 आहे, अशा भारतीय नागरिकांना प्रौढ मतदानाचा अधिकार दिलेला आहे। प्रौढ मतदानाचा, एक व्यक्ती एक अधिकार। आणि या मतदानाच्या अधिकारामधून जनता ही आपली प्रतिनिधी निवडत असते आणि हे प्रतिनिधी जनतेच्या वतीनं, जनतेचे प्रतिनिधी म्हणून देशाचा राज्यकारभार पाहत असतात, देशाचा राज्यकारभार चालवत असतात। मग या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी तो राज्यकारभार कोणत्या नियमानुसार, अटीनुसार, शर्तीनुसार, कायद्यानुसार चालवला जातो, ते नियम, अटी, शर्ती, कायदे म्हणजेच संविधान आहे, म्हणजेच तो कायदा आहे। म्हणून देशाचा राज्यकारभार ज्या कायद्याच्या पुस्तकानुसार चालतो त्या पुस्तकाला आपण संविधान म्हणून ओळखतो। म्हणून भारतामधली राज्यपद्धती ही कायदेशीर राज्यपद्धती आहे। कारण का तर ती राज्यपद्धती, तो राज्य व्यवहार भारताचा कशानुसार चालतो, तो संविधानानुसार चालतो। म्हणून राज्यकारभार चालवत असताना, देशाची राज्यव्यवस्था काम करत असताना जनतेचा आणि शासनाचा प्रत्यक्ष संबंध येतो। जनता म्हणजे या देशाची नागरिक आणि त्या जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जनतेकडून आपले प्रतिनिधी सभागृहामध्ये पाठवले जातात। आपले प्रश्न सभागृहात मांडणे, आपल्या प्रश्नांची सोडवणूक करणारे प्रतिनिधी सभागृहामध्ये पाठवणे, याच्याकरता आपल्याकडे लोकशाही ही व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे। आणि या लोकशाहीमध्ये असलेली राजकीय व्यवस्था, ज्याला आपण पॉलिटिकल सिस्टम म्हणतो, ती पॉलिटिकल सिस्टम जो राज्यकारभार चालवते, तो राज्यकारभार ज्या कायद्यानुसार चालतो तो कायदा म्हणजे संविधान। म्हणून अशा या संविधानाची निर्मिती कशा पद्धतीने झालेली आहे, त्या संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया, भारतीय राज्यघटना ही कायदा आहे आणि हा न्याय मंत्रालयाशी संबंधित आहे। कशाशी संबंधित आहे? न्याय मंत्रालयाशी संबंधित आहे। आणि ही राज्यघटना वैधानिक विभागाकडून प्रकाशित करण्यात येते। कशाकडनं? वैधानिक विभागाकडून प्रकाशित करण्यात येते। मग भारतासाठी तयार करण्यात आलेली जी ही राज्यघटना आहे, ही राज्यघटना घटना समितीकडनं 2 वर्षे 11 महिने 18 दिवस इतक्या कालावधीमध्ये भारतीय संविधान सभेकडून, घटना समितीकडून राज्यघटनेची निर्मिती करण्यात आलेली आहे। ज्या राज्यघटनेद्वारे देशाचा राज्यकारभार चालतो, या राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया आता आपण इथं पाहणार आहोत। राज्यघटना निर्मिती कशी झाली? राज्यघटना निर्मिती, या राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया काय आहे, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। भारतासाठी संविधान सभेची मागणी। आता भारतीयांनी भारतासाठी राज्यघटना तयार करणारी एक संविधान समिती निर्माण करण्यात यावी असं मत समोर आलेलं आहे। आणि याची पार्श्वभूमी म्हणून आपण जेव्हा पाहतो तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांसाठी संविधान सभेची मागणी करण्यात आलेली आहे। आणि संविधान सभेची मागणी करण्याचा एक क्रम आहे, ज्या क्रमामध्ये 1895 मध्ये 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा स्वराज्य नावाचं विधेयक मांडलं। लोकमान्य टिळकांनी स्वराज्य नावाचं विधेयक मांडलेलं आहे। स्वराज्य 1895 स्वराज्य नावाचं विधेयक मांडलेलं आहे। पुढे नंतर 1922 मध्ये महात्मा गांधी 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी यंग इंडिया नावाचं वृत्तपत्र आहे आणि यंग इंडियामध्ये महात्मा गांधी यांनी काय म्हटलेलं आहे तर भारताचे स्वराज्य म्हणजे ब्रिटिशांनी दिलेली भेटवस्तू असणार नाही। काय म्हटलंय तर पहा 1922 यंग इंडिया 1922 मध्ये यंग इंडिया या वर्तमानपत्रामध्ये महात्मा गांधी काय म्हणतायत तर भारताचं स्वराज्य म्हणजे ब्रिटिशांनी दिलेली
काय असणार नाही? भेटवस्तू असणार नाही. तर भारतीय लोकांसाठीची जी शासन व्यवस्था आहे ती शासन व्यवस्था कोणत्या नियम आणि अटीनुसार चालली पाहिजे याच्याकरता नियम आणि अटी तयार करण्याचा अधिकार सुद्धा भारतीयांचाच असेल. आणि आमच्या देशामध्ये राज्यव्यवस्था चालवत असताना कोणत्या पद्धतीची शासन व्यवस्था असावी, ती शासन व्यवस्था चालवण्यासाठी काय कायदे असावेत हे ठरवलं सुद्धा भारतीयांनीच असलं पाहिजे. म्हणून भारतीयांसाठी संविधान सभा याच्या माध्यमातून राज्यघटना निर्मिती करण्याची प्रक्रिया पुढे सुरू झालेली आहे. महात्मा गांधींनी 1922 मध्ये यंग इंडियामध्ये लिखाण करत असताना जे विधान केलेलं आहे किंवा यंग इंडियामध्ये महात्मा गांधींनी केलेली जी मागणी आहे ती प्रामुख्याने म्हणजे भारताचे स्वराज्य हे ब्रिटिशांनी दिलेली भेटवस्तू असणार नाही. म्हणून 1922 मध्ये महात्मा गांधींनी सर्वप्रथम संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता सभेची मागणी केली आणि काय केलेली आहे? सभेची मागणी केली. 1934 मध्ये भारतीय संविधान सभेची संकल्पना सर्वप्रथम M.N. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडलेली आहे. म्हणून भारताच्या घटनेची निर्मिती पुढे झालेली आहे. 1934 भारतात संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? तर फॅक्च्युअल स्वरूपाचा प्रश्न मानवेंद्रनाथ रॉय, ज्यांना आपण M.N. रॉय म्हणून ओळखतो. म्हणून भारतात सर्वप्रथम 1934 मध्ये संविधान सभेची कल्पना मांडण्याचं श्रेय कोणाला जातं? तर मानवेंद्रनाथ रॉय यांना. पुढे 1935 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस INC याचं अधिवेशन भरलेलं आहे आणि याच 1935 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसकडनं घटना समितीची मागणी करण्यात आलेली आहे. 1938 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या वतीने मागणी केली की स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी. संविधान सभेच्या मागणीचा घटनाक्रम जर आपण लक्षात घेतला तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काही प्रमुख घटनांचा उल्लेख करावा लागतो, ज्यामध्ये 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी स्वराज्य नावाचं विधेयक मांडलेलं आहे. पुढे नंतर 1922 मध्ये महात्मा गांधी यंग इंडियामध्ये काय करतायत? संविधान सभेचा उल्लेख न करता ते सभेची मागणी करतायत आणि याच्यामध्ये यंग इंडियामध्ये महात्मा गांधी असं म्हणतात की भारतीयांचं जे स्वराज्य असेल हे ब्रिटिशांनी दिलेली काय असणार नाही? भेटवस्तू असणार नाही. 1934 मध्ये पुढे 1934 ही फॅक्ट महत्त्वाची. 1934 मध्ये भारतासाठी एक संविधान सभा असावी ही संकल्पना जर कोणी मानली असेल तर ती मानवेंद्रनाथ रॉय यांनी सर्वप्रथम मांडलेली आहे, ज्यांना आपण M.N. रॉय म्हणून ओळखतो. भारताच्या घटनेची निर्मिती करण्यासाठी एक संविधान सभा असावी असे इंडियन नॅशनल काँग्रेसने 1935 मध्ये मागणी केलेली आहे. तर तोच क्रम पुढे जात असताना 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या वतीनं भारतीय राज्यघटना निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भाने एक मागणी केलेली आहे, ती म्हणजे स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी प्रौढ मतदानाद्वारे एक घटना समिती निवडण्यात यावी आणि त्या घटना समितीनं प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या घटना समितीद्वारे भारताची राज्यघटना तयार करण्यात यावी आणि ही राज्यघटना तयार करत असताना कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव या राज्यघटना समितीच्या कामकाजामध्ये असणार नाही अशी प्रमुख मागणी पंडित जवाहरलाल नेहरू हे करताना दिसत आहेत. राज्यघटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये पुढे 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य केले. भारतासाठी जी संविधान सभा आपण मागणी केलेली आहे
त्याच्यामध्ये प्रामुख्याने हा घटनाक्रम महत्त्वाचा आहे। या घटनाक्रमामध्ये 1940 मध्ये जी ऑगस्ट ऑफर आहे, ही ऑगस्ट ऑफर अतिशय महत्त्वाची आहे। का तर 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो हे नाव महत्त्वाचं। 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे, काय आहे ऑगस्ट ऑफर, तर या ऑगस्ट ऑफरद्वारे जी लॉर्ड लिनलिथगोची ऑगस्ट ऑफर आहे, या ऑगस्ट ऑफरद्वारे पहिल्यांदा हे मान्य करण्यात आलं। काय मान्य करण्यात आलं ब्रिटिश सरकारकडनं, तर पहिल्यांदाच भारतीयांची जी घटना आहे ही मुख्यतः भारतीयांनीच निर्माण करावी हे तत्व मान्य करण्यात आलेलं आहे। म्हणजेच याला आपण ऑगस्ट ऑफर म्हणून ओळखतो। ऑगस्ट ऑफर 1940 लॉर्ड लिनलिथगो यांनी ही ऑगस्ट ऑफर आणलेली आहे आणि याद्वारे, या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने भारतीयांची राज्यघटना ही मुख्यतः भारतीयांनीच निर्माण करावी, ही जी भारतीयांची जी मागणी आहे, ही मागणी, मुख्य मागणी ब्रिटिश सरकारने मान्य केलेली आपल्याला दिसून येते। शेवटी मे 1940 मध्ये एक कॅबिनेट मिशन येतं, ज्याला आपण कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणून ओळखतो। 1946 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली, म्हणून सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून ही फॅक्ट अतिशय महत्त्वाची आहे। मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये संविधान सभेच्या निर्मितीची मागणी मान्य करण्यात आली किंवा तरतूद करण्यात आलेली आहे। जाऊयात पुढे। कॅबिनेट मिशन 1946, घटना समितीची संरचना। भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठीची जी घटना समिती, संविधान सभा आपण तयार करण्यात आलेली आहे, आपण केलेल्या या संविधान सभेची रचना, संरचना ही कॅबिनेट मिशन योजनेद्वारे नोव्हेंबर 1946 मध्ये ठरवण्यात आलेली आहे। पाहूया घटना समितीची संरचना कॅबिनेट मिशन योजनेद्वारे नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची किंवा घटना समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। म्हणून सरळ सरळ वन लाइनर प्रश्न काय येतो, संविधान सभेची स्थापना कशानुसार करण्यात आलेली आहे, तर कॅबिनेट मिशन प्लॅन, कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची म्हणजेच घटना समितीची स्थापना करण्यात आली। मग या घटना समितीचे काय वैशिष्ट्ये आहेत, घटना समितीत एकूण 389 सदस्य असतील। किती? 389 सदस्य असतील। या सदस्यापैकी 296 जागा, या 389 पैकी 296 जागा या ब्रिटिश भारतासाठी होत्या, म्हणजे ब्रिटिश प्रांतांमधून या जागा निवडल्या जातील। म्हणून ब्रिटिश प्रांत, या ब्रिटिश प्रांतामधून किती प्रतिनिधी, तर 296। 93 जागा संस्थानिकांसाठी होत्या, संस्थानिकांचे प्रतिनिधी, संस्थानिक किंवा संस्थानिकांचे प्रतिनिधी। आणि आता हे जे 196 ब्रिटिश प्रांतामधून निवडून येणार आहेत, त्याच्यामध्ये 4 जागा, हे 4 जागा कशामधनं आहेत, तर या 4 जागा या मुख्य आयुक्ताच्या प्रांतामधून भरावयाच्या होत्या। म्हणून 192 ह्या प्रामुख्याने 192 जागा, 292 जागा या प्रामुख्याने काय होत्या, तर गव्हर्नर असलेल्या 11 प्रांतामधून भरावयाच्या होत्या। बघा बाय फर्ग्युसन जर आपण याचं केलं तर 389, या 389 पैकी घटना समितीतील एकूण सदस्य 389, या 389 सदस्यापैकी 292 सदस्य हे ब्रिटिशांच्या 11 प्रांतामधून निवडले जाणार होते। 11 प्रांतामधून 292, 4 सदस्य हे मुख्य आयुक्ताच्या प्रांतामधून, 4 सदस्य मुख्य आयुक्ताच्या प्रांतामधून, म्हणून 292 आणि 4 हे 296। 93 प्रतिनिधी हे संस्थानिकांमधून निवडले जाणार होते
अशा पद्धतीनं एकूण 389 सदस्य असलेली घटना समिती कॅबिनेट मिशन प्लॅननुसार तयार करण्यात आलेली आहे नोव्हेंबर 1946 मध्ये. आता आपण पाहणार आहोत घटना समितीचे कामकाज कशा पद्धतीनं सुरू झालं. कॅबिनेट मिशन प्लॅननुसार संविधान सभेची निर्मिती करण्यात आली, संविधान सभेची स्थापना करण्यात आली. या संविधान सभेने भारतासाठी राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक प्रयत्न केलेले आहेत. वेगवेगळ्या देशाच्या राज्यघटनांचा तोलनिक अभ्यास करून वेगवेगळ्या देशाच्या राज्यघटनामधील जे काही चांगली तत्त्व असतील, जे काही चांगल्या तरतुदी असतील, त्या तरतुदीचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. आणि भारतीय राज्यघटना निर्मितीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया संविधान सभेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेली आहे. मग ही जी संविधान सभा आहे या संविधान सभेने घटना समितीने जे कामकाज केलेलं आहे राज्यघटना निर्मिती प्रक्रियेचं, त्या कामकाजाला सुरुवात 9 डिसेंबर 1946 पासून झालेली आहे. घटना समितीची पहिली बैठक जी घटना समिती जी संविधान समिती भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅननुसार तयार करण्यात आलेली आहे. या राज्यघटना समितीचं कामकाज, या कामकाजामध्ये प्रामुख्याने 9 डिसेंबर 1946 तारीख महत्त्वाची, 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशनल हॉल, ज्याला आपण संविधान हॉल म्हणून ओळखतो, कॉन्स्टिट्यूशनल हॉलमध्ये संविधान सभेची पहिली बैठक भरली. आणि या पहिल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आलेली आहे. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड फ्रान्सच्या पद्धतीनुसार करण्यात आलेली आहे. सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या ज्येष्ठतम सदस्याची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. म्हणून संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची 9 डिसेंबर 1946 मध्ये अध्यक्षपदी झालेली निवडीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया प्रामुख्याने आपण फ्रान्स देशाच्या राज्यघटनेनुसार स्वीकारलेली होती. म्हणून संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. पुढे मग 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरलेली आहे आणि या बैठकीमध्ये तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आलेली आहे. तर म्हणजे 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच BN राव, सर बेनेगल राव यांची नेमणूक व्हाईसरॉय लॉर्ड वेवेल यांनी संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून केली. म्हणून संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार कोण, तर BN राव. संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार कोण, तर BN राव. पुढे 13 डिसेंबर 1946 ही तारीख महत्त्वाची. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टाचा ठराव मांडला. कोणता? उद्दिष्टाचा ठराव, ज्याला आपण उद्देश पत्रिका म्हणून ओळखतो. म्हणून फॅक्च्युअल डेटा इथं काय इम्पॉर्टंट आहे,
तर 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक झाली। या बैठकीमध्ये संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून फ्रान्सच्या सेवा ज्येष्ठतेच्या पद्धतीनुसार डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। 11 डिसेंबर 1946ला संविधान सभेच्या कायमस्वरूपी अध्यक्षाची निवड म्हणून या कायमस्वरूपी अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली। तसेच संविधान सभेमध्ये राज्यघटनेचे घटनात्मक सल्लागार, संविधान सभेला घटनेचे सल्लागार, कायदेशीर सल्लागार म्हणून संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार, घटनात्मक सल्लागार म्हणून कोण तर BN राव, सर BN राव बेनेगल राव यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। व्हाईसरॉय लॉर्ड वेबल यांची निवड केलेली आहे। पुढे 13 डिसेंबर 1946ला राज्यघटना निर्मितीसाठीची जी उद्देश पत्रिका आहे, ज्याला आपण काय म्हणतो, उद्देश पत्रिकेचा ठराव, तर हे उद्देश पत्रिकेचा ठराव संविधान सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946ला मांडलेला आहे। पुढे 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने आपल्या दुसऱ्या सत्रात या उद्देश पत्रिकेचा स्वीकार केला। बघा, संविधान सभेमध्ये 13 डिसेंबर तारीख महत्त्वाची 1946 मध्ये उद्देश पत्रिका मांडलेली आहे। उद्देशिकेचा ठराव किंवा उद्देश पत्रिकेचा ठराव मांडला आणि हा ठराव कधी तर 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने आपल्या दुसऱ्या सत्रात स्वीकार केलेला आहे। उद्दिष्टाचा ठराव कधी स्वीकारण्यात आला तर 22 जानेवारी 1947 रोजी। उद्दिष्टाचा ठराव संविधान सभेत कोणी मांडला? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी। कधी? 13 डिसेंबर 1946 रोजी। 25 जानेवारी 1947 रोजी HC मुखर्जी यांची संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून इथं काय करण्यात आलेली आहे? निवड करण्यात आलेली आहे। जाऊयात पुढे। इतर कार्य, राज्यघटना बनविणे आणि इतर सर्वसाधारण कायदे करणे या व्यतिरिक्त घटना समितीने खालील कार्य केले। राज्यघटने निर्मितीच्या शिवाय घटना समितीने इतर कोणते कार्य केले तर त्यामध्ये मे 1949 मध्ये घटना समितीने भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली। भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी आपण घटना समिती, संविधान समिती, संविधान सभा, कॅबिनेट मिशन प्लाननुसार तयार केलेली होती, या घटना समितीने, या संविधान सभेने भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करण्यासोबतच इतरही काही कार्य पार पाडलेली आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने मे 1949 मध्ये घटना समितीने भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिलेली आहे। 22 जुलै 1947 रोजी, कधी? 22 जुलै 1947 रोजी आपण राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला। कधी? भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आपण 22 जुलै 1947 रोजी या राष्ट्रध्वजाची स्वीकृती घटना समितीनं केलेली आहे। 24 जानेवारी 1950, 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीने राष्ट्रगीत स्वीकारले। कधी? 22 जुलै 1947 ला काय तर घटना समितीने राष्ट्रध्वज स्वीकारला। 24 जानेवारी 1950 ला घटना समितीने राष्ट्रगीत स्वीकारले। 24 जानेवारी 1950 ला घटना समितीने राष्ट्रगान स्वीकारले आणि 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून दिले। राज्यघटना समितीने राज्यघटना निर्मितीसोबतच इतरही काही भूमिका पार पाडलेल्या आहेत, इतरही काही कार्य पार पाडलेले आहेत। त्यामध्ये
मे 1949 मध्ये घटना समितीने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला मान्यता दिलेली आहे. 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने भारताच्या राष्ट्रध्वजाला स्वीकृती दिलेली आहे. 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीने भारताचं राष्ट्रगीत स्वीकारलेलं आहे. तर 24 जानेवारी 1950 रोजीच घटना समितीने राष्ट्रगानाला स्वीकृती दिलेली आहे. आणि 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून दिलेले आहे. जाऊयात पुढे. घटना समितीने एकूण किती कालावधी लागलेला आहे भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी? तर घटना समितीला भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागलेला आहे. म्हणून भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीने किती कालावधी लावलेला आहे? तर 2 वर्षे 11 महिने 18 दिवस. घटनाकारांनी राज्यघटना निर्मिती करत असताना भारताचं संविधान तयार करण्यासाठी 60 देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास केला आणि त्यानंतर घटनेच्या मसुद्यावर जो काही मसुदा आहे भारताचा संविधानाचा किंवा भारतीय राज्यघटनेचा जो मसुदा आहे या मसुद्यावरती ड्राफ्टवरती घटनेमध्ये म्हणजे संविधान सभेमध्ये घटनेच्या मसुद्यावर 114 दिवस विचारविनिमय केला. भारताचं संविधान तयार करण्यासाठी भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी आपण घटना समिती तयार केलेली आहे, जी घटना समिती नियुक्त केलेली आहे, ती घटना समिती या संविधान सभेने घटना समितीने जगभरातील 60 देशाच्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि 60 देशाच्या राज्यघटनांचा अभ्यास करून या संविधान सभेने भारतासाठी जी राज्यघटना तयार करण्याची भूमिका घेतलेली आहे, या भारतासाठी राज्यघटना तयार करत असताना जो मसुदा तयार केलेला आहे या मसुद्यावरती 114 दिवस विचारविनिमय करून भारताचा राज्यघटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये मसुद्यावरती चर्चा केलेली आहे. घटना निर्मितीसाठी एकूण 64 लाख रुपये इतका खर्च करण्यात आला. किती? घटना निर्मितीसाठी एकूण 64 लाख रुपये इतका खर्च आला. 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीचे अखेरचे सत्र झाले. 26 जानेवारी 1950 पासून 1951-52 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होऊन पहिली संसद अस्तित्वात येईपर्यंत भारताची संसद म्हणून घटना समितीच काम पाहत होती. म्हणून भारताची हंगामी संसद म्हणून राज्यघटना समितीने संविधान सभेनेच काम पार पाडलेलं आहे. पहा, 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1950 रोजी आपण प्रजासत्ताक झालो आणि 1951-52 मध्ये भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीच्या माध्यमातून भारतामध्ये पहिले सरकार, लोकनियुक्त सरकार अस्तित्वात आले. तोपर्यंत भारताच्या संविधान सभेनेच भारताची हंगामी संसद म्हणून कामकाज पाहिलेलं आहे. म्हणून भारताची हंगामी संसद कोणती? तर घटना समिती हीच, संविधान सभा हीच भारताची हंगामी संसद होती. पुढे घटनेची स्वीकृती. डॉक्टर आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा मसुदा संविधान सभेमध्ये मांडला. संविधान सभेच्या 7व्या ते 10व्या क्रमांकाच्या सत्रामध्ये मसुद्याचे प्रथम वाचन व द्वितीय वाचन पूर्ण करण्यात आले. 11व्या सत्रादरम्यान 17 नोव्हेंबर 1949 रोजी मसुद्याचे 3रे वाचन सुरू झाले व 9 दिवसाच्या चर्चेनंतर 26 नोव्हेंबर 1949 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताने संविधानाला स्वीकृती दिलेली आहे. म्हणून 26 नोव्हेंबर हा भारतामध्ये
संविधान दिन म्हणून पाळण्यात येतो. पहा पुढे 26 नोव्हेंबर 1949 रोजी कधी तर संविधान सभेने तयार केलेल्या संविधानाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आले. मूळ घटनेची प्रस्ताविका 22 भाग, मूळ घटनेमध्ये किती 22 भाग, प्रस्ताविका 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूचींचा समावेश होता. 24 जानेवारी 1950 रोजी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवरती संविधान सभेने तयार केलेल्या राज्यघटनेवरती किती 284 सदस्यांनी घटनेवरती सह्या केलेल्या आहेत. पुढे घटना समितीच्या इतर समित्या. संविधान सभेमध्ये काही घटना समित्या, काही संविधान समित्या तयार करण्यात आलेल्या होत्या. संविधान सभा जी आहे या संविधान सभेमध्ये राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी काही वेगवेगळ्या घटना समित्यांची स्थापना करण्यात आलेली होती. त्या घटना समित्यांमध्ये काही मुख्य समित्या, ज्यामध्ये संघराज्यीय अधिकार समिती, या संघराज्यीय अधिकार समितीचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. संघराज्यीय राज्यघटना समिती हिचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू. प्रांतिक राज्यघटना समिती सरदार वल्लभभाई पटेल हे अध्यक्ष होते. तर संविधान समिती किंवा संविधान सभेमध्ये जी महत्त्वाची समिती होती ती मसुदा समिती, या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर होते. मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वगळलेले क्षेत्र यावरील सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते. प्रामुख्याने संविधान समितीच्या ज्या उपसमिती आहेत, ज्याच्यामध्ये संविधान निर्मिती प्रक्रियेमध्ये या असलेल्या महत्त्वाच्या समित्या आहेत, ज्यामध्ये 5 मुख्य समित्या: संघराज्यीय अधिकार समिती पंडित जवाहरलाल नेहरू, संघराज्यीय राज्यघटना समिती हिचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू, प्रांतिक राज्यघटना समिती सरदार वल्लभभाई पटेल, मसुदा समिती डॉक्टर B.R. आंबेडकर, मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वगळलेले क्षेत्रे यांच्यावरील सल्लागार समिती अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल. आणि या मुख्य समितीच्या काही उपसमित्या होत्या. मुख्य समितीच्या काही उपसमित्या होत्या, त्यामध्ये मूलभूत अधिकार उपसमिती याचे अध्यक्ष J.B. कृपलानी आहेत. अल्पसंख्याक उपसमिती H.C. मुखर्जी याचे अध्यक्ष आहेत. पूर्वोत्तर सरहद आदिवासी व आसाम वगळलेले व अंशतः वगळलेली क्षेत्रे उपसमिती गोपीनाथ बारडोली आणि वगळलेली व अंशतः वगळलेली क्षेत्रे आसाम व्यतिरिक्त उपसमिती A.V. ठक्कर. त्याचप्रमाणे वायव्य सरहद आदिवासी उपसमिती याचा याच्यामध्ये समावेश होता. आणि ही एक समिती अतिशय महत्त्वाची, ज्या त्यामध्ये कामकाज प्रक्रिया व नियमन समिती, कामकाज प्रक्रिया व नियमन समिती या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संस्थानाची वाटाघाटी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली होती, जी संस्थाने स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये विलीन करण्याच्या दृष्टिकोनातून ही संस्थान समिती अतिशय महत्त्वाची होती. या संस्थानाबरोबर वाटाघाटी करण्यासाठी जी समिती नेमण्यात आलेली होती त्या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू. आणि सुकाणू समिती जी महत्त्वाची आहे, सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. पुढे संविधान सभेची सत्रे, अधिवेशने. भारतासाठी संविधान तयार करत असताना, राज्यघटना तयार करत असताना राज्यघटना समितीचे, संविधान सभेचे काही अधिवेशने आणि सत्र पार पडलेली आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने संविधान सभेची अधिवेशने आणि सत्रे याच्यामध्ये एकूण संविधान सभेची 11 अधिवेशने पार पडलेली आहेत. एकूण किती अधिवेशने? 11 अधिवेशने. भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान सभेचे एकूण 11 अधिवेशने पार पडलेले आहेत. यामध्ये पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946.
पहिल्या अधिवेशनामध्ये पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झालेली आहे. ज्या पहिल्याच बैठकीमध्ये राज्यघटना तयार करण्यासाठी जी संविधान सभा कॅबिनेट मिशन योजनेनुसार तयार करण्यात आलेली आहे, त्या संविधान सभेच्या तात्पुरत्या हंगामी अध्यक्षपदी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आलेली होती. हे पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946. दुसऱ्या अधिवेशनाचा कालावधी आहे 20 जानेवारी ते 25 जानेवारी 1947. तिसरे अधिवेशन, संविधान सभेचे तिसरं अधिवेशन, या अधिवेशनाचा कालावधी आहे 28 एप्रिल ते 2 मे 1947. चौथे अधिवेशन, याचा कालावधी आहे 14 जुलै ते 31 जुलै 1947. पाचवे अधिवेशन 14 ते 30 ऑगस्ट 1947. सहावे अधिवेशन 27 जानेवारी 1948. सातवे अधिवेशन 4 नोव्हेंबर 1948 ते 8 जानेवारी 1949. पुन्हा नंतर आठवे अधिवेशन 16 मे ते 16 जून 1949. नववे अधिवेशन, कालावधी आहे 30 जुलै ते 18 सप्टेंबर 1949. 10वे अधिवेशन, कालावधी आहे 6 ते 17 ऑक्टोबर 1949. आणि 11वे अधिवेशन, याचा कालावधी आहे 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपण काय केलेलं आहे, संविधानाची स्वीकृती केलेली आहे. आणि म्हणून संविधान दिन म्हणून 26 नोव्हेंबर हा दिन पाळला जातो. जाऊयात पुढे. एकूण 11 अधिवेशने संविधान सभेची पार पडलेली आहेत. पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946. 9 डिसेंबरला संविधान सभेची पहिली बैठक पार पडलेली आहे. आणि 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक नवी दिल्ली कॉन्स्टिट्यूशनल हॉलमध्ये पार पडलेली आहे. त्याला सेंट्रल हॉल असंही म्हटलं जातं. ठीक सकाळी 11 वाजता सोमवारी झालेली आहे. आणि याच्यामध्ये पहिल्या बैठकीमध्ये फ्रान्सच्या सेवा ज्येष्ठतम पद्धतीनुसार सच्चिदानंद सिन्हा यांची अध्यक्षपदी, तर जे बी कृपलानी यांच्या शिफारसीनुसार तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची, तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड केलेली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी यांची निवड करण्यात आलेली होती. या पहिल्याच बैठकीमध्ये पाकिस्तानची मागणी करत असताना मुस्लिम लीगने काय केलेलं आहे, बहिष्कार घातलेला आहे. मुस्लिम लीगचे सदस्य संविधान सभेच्या या पहिल्याच बैठकीला गैरहजर होते. त्यामुळे एकूण 211 सदस्य, एकूण सदस्यापैकी फक्त 211 सदस्य या पहिल्या बैठकीला हजर होते. कारण पाकिस्तानच्या मागणीसाठी मुस्लिम लीगच्या सदस्यांनी संविधान सभेच्या पहिल्या याच्यामध्ये बैठकीवरती काय केलेला होता, बहिष्कार घालण्यात आलेला होता. संविधान सभेमध्ये असलेल्या एकूण 15 महिलांपैकी फक्त 9च महिला हजर होत्या, बाकीच्या महिला या गैरहजर होत्या. 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेचं जे पहिलं अधिवेशन पार पडलेलं आहे, या अधिवेशनामध्ये चीन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशाने संविधान सभेला शुभेच्छा संदेश पाठवलेला आहे. पुढे नंतर 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेच्या बैठकीमध्ये संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आलेली आहे. जाऊयात पुढे. घटनेचा अंमल 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. म्हणून या देशाचा राज्यकारभार घटना समितीने संविधान सभेने तयार केलेल्या राज्यघटनेनुसार, संविधानानुसार या देशाचा राज्यकारभाराला सुरुवात झालेली आहे. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो, प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
घटनेचा अंमल 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला। हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे डिसेंबर 1929च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनातील पूर्ण स्वराज्य या ठरावानुसार 26 जानेवारी 1930 हा दिवस भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता। 26 जानेवारी 1950 हा दिवस घटनेच्या प्रारंभाचा दिन म्हणून ओळखण्यात येतो व यालाच आपण गणराज्य दिन, प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। कारण 26 जानेवारी 1950 रोजी आपण राज्यघटना अंमलात आणलेली आहे आणि या देशाचा राज्यकारभार, प्रजासत्ताक देशाचा राज्यकारभार भारताच्या संविधानानुसार, राज्यघटनेनुसार या दिवसापासून सुरू झालेला आहे। अशा रीतीने 64 लाख रुपये एकूण खर्च किती? 64 लाख रुपये आणि 2 वर्षे 11 महिने 18 दिवस या कालावधीमध्ये काय झालेली आहे? राज्यघटना तयार झालेला आहे, संविधान तयार झालेला आहे। एकूण संविधान सभेची 11 अधिवेशने, सत्रे याच्याकरता पार पडलेली आहेत। राज्यघटना निर्मिती प्रक्रियेसाठी एकूण 64 लाख रुपये एवढा खर्च आलेला आहे। 2 वर्षे 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागलेला आहे आणि पुढे या संविधान सभेद्वारा एकूण किती तर 11 सत्रे भारताची राज्यघटना, संविधान तयार करण्यासाठी पार पडलेली आहेत। 11 सत्रा दरम्यान संविधान सभेने 166 दिवस काम केले, त्यापैकी 114 दिवस घटनेच्या मसुदा तयार करण्यासाठीच वापरण्यात आलेले आहेत। घटनाकर्त्यांनी जगातील सुमारे 60 देशांचा घटनांचा अभ्यास करून आपल्या राज्यघटनेचा मसुदा तयार केलेला आहे। आणि या ठिकाणी आपण राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भाने माहिती पाहिलेली आहे। पुढे राज्यघटनेचं स्वरूप, कामकाज याबद्दलची माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात। जर तुम्हाला सरळ सेवा बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर सरळ सेवेसाठीची बॅच 3 मार्चपासून सोमवारी सुरू होत आहे। 3 मार्च 2025 पासून सुरू होणारी ही जी सरळ सेवेची बॅच आहे, या सरळ सेवेच्या बॅचमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही आकार फाउंडेशनच्या वेबसाईटला आणि दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधू शकता। आणि गट क पूर्व परीक्षेसाठी आपण टेस्ट सिरीजसुद्धा लॉन्च केलेली आहे। ही टेस्ट सिरीज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये असणार आहे। या ठिकाणी आपण थांबूयात। धन्यवाद।